रोहित की संजय काका. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर दोघात कोण जिंकणार यावर पैजा लागले आहेत. तालुक्यात तब्बल 74.99% इतकं विक्रमी मतदान झालंय, तर तासगाव शहरात 70% इतकं मतदान नोंदवलं गेलंय. आज 12 वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होणार असून काय होणार या विचाराने उमेदवाराचा जीव टांगणीला लागलाय. आबा काका गटाचा जीवघेणा संघर्ष राज्यभराला परिचयाचा. 20 वर्षांनंतर काका गट विधानसभेत आमने सामने आले होते. कार्यकर्त्यांनी वैयक्तिक पातळीवर निवडणूक नेऊन मतदानाचा टक्का वाढवला. मतदानाच्या शेवटच्या तासापर्यंत कार्यकर्ते अटीतटीने खिंड लढवताना दिसत होते. परिणामी गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान वाढलेलं दिसतंय. काही गावात 85% मतदान झाले. 3,12,686 पैकी 2,34,490 मतदान झाले. मतदारसंघात प्रथमच इतके विक्रमी मतदान झाले. हे वाढलेलं मतदान आपल्याला तारणार का मारणार याबद्दल कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे. तासगाव शहरातील 32,646 पैकी 22,965 म्हणजे 70% मतदान शहरात झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तासगाव शहरातून 3,200 मतांचं मताधिक्य संजय पाटील यांना मिळालं होतं. शहरात ही लोकसभेच्या तुलनेत 2,600 मतदान जास्त झाले. हे वाढून झालेलं मतदान कोणाला होणार? रोहित पाटील यांनीही आपली यंत्रणा आणि ताकद शहरात वाढवली होती. दोन्ही बाजूकडून तासगाव शहरावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं, त्यामुळे उत्कंठा वाढलेली आहे.